नागपुर महानगर पालिका ने सफाई कर्मचारियों और आर्थिक रूप से कमजोर वर्ग के लिए 2 महत्वाकांक्षी आवास योजनाओं की घोषणा की है। महापौर नीता ठाकरे ने बताया है कि मौजा नारी में महर्षि सुदर्शन वाल्मीकि वसाहत के तहत सफाई कर्मचारियों के लिए 392 2 BHK फ्लैट बनाए जाएंगे। करीब 91 करोड़ 45 लाख रुपए की लागत वाली इस परियोजना में 14 बहुमंजिला इमारतें, लिफ्ट, कम्युनिटी हॉल, गार्डन, सोलर ऊर्जा और अन्य आधुनिक सुविधाएं उपलब्ध कराई जाएगी। परियोजना को 3 वर्षों में पूरा करने का लक्ष्य रहेगा। वहीं प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 के अंतर्गत आर्थिक रूप से कमजोर वर्ग के लिए 518 फ्लैट बनाए जाएंगे, जिनमें 210 1 BHK और 208 2 BHK शामिल है। इस परियोजना की लागत 97 करोड़ 32 लाख रुपए है। लाभार्थियों को केंद्र और राज्य सरकार की ओर से प्रेरित आवास 2.5 लाख रुपए की सब्सिडी मिलेगी तथा फ्लैटों का आवंटन कंप्यूटरीकृत लॉटरी के माध्यम से किया जाएगा। नागपूर महानगरपालिकेच्या तर्फे महानगरपालिकेचा जो सफाई कर्मचारी आहे त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा घरकुलांची व्यवस्था, त्यांच्या स्वतःच्या घराची व्यवस्था करण्याचं काम महानगरपालिकेने हाती घेतलं आहे। येत्या 12 तारखेला त्या घरकुलाच्या स्कीमचं भूमिपूजन आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय गडकरी साहेब, माननीय बावनकुळे साहेब हे सगळे त्या ठिकाणी त्या भूमिपूजनाला असणार आहे। आणि पालिकेचा स्वच्छता कर्मचारी हा महानगरपालिकेचा अतिशय महत्त्वाचा कर्मचारी आहे। महानगरपालिकेचा तो दूतच आहे, त्यामुळे त्याची चिंता करणं हे देखील महानगरपालिकेचं काम आहे। या अर्थाने हा मानस ठेवून ही स्कीम त्यांच्यासाठी करायला घेतलेली आहे। जो कर्मचारी असेल त्या प्रत्येकाला या ठिकाणी घरकुल मिळावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे। त्या वसाहतीचं नाव महर्षी सुदर्शन वाल्मीकि वसाहत असं नाव आहे। माननीय उपमहापौर यांनी सुद्धा यासाठी अनेकदा माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अनेक प्रयत्न केलेले आहे। ही जी स्कीम आहे या स्कीममध्ये 1 BHK आणि 2 BHK अशा 2 प्रकारची घरं आहे आणि चटई क्षेत्र जे पूर्वी थोडं कमी होतं ते क्षेत्रही वाढवून दिलेलं आहे। आज घडीला किंमत तुम्हाला न सांगण्याचं कारण हे आहे की जी साधारणतः किंमत ठरते त्यापेक्षा अधिक कपात त्यामध्ये करावी असा मानस माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे। त्यामुळे ती कपात झाल्याच्या नंतरच आपल्याला या संदर्भातलं याची किंमत जी आहे ती सांगण्यात येणार। आणि या ठिकाणी सर्व प्रकारच्या त्यांच्या ॲम्युनिटीज, जसं त्यांना सोलर वॉटर हीटर असेल, सोलर इलेक्ट्रिकल्स असेल, याही गोष्टीचा म्हणजे पाथवे आहे, सिवेज सिस्टीम, या सगळ्या गोष्टींची व्यवस्थाही त्यांना, लिफ्टची व्यवस्था हे देखील त्यांना या ठिकाणी करून देण्यात आलं।